मन की आशामध्ये स्वागत आहे। तर हे पहा, मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे 3 प्रकारच्या चटण्या, मस्त झणझणीत अशा आणि खमंग अशा गावच्या पद्धतीने। तर चला, त्यासाठी शेंगदाणे पहा असे छान भाजून घ्यायचे आहेत चांगले, आणि हे तीळ घेतलेले आहेत भाजून, हे तीळ भाजून घेतलेले आहेत, आणि हे जवस भाजून घेतले पहा छान। तर हे याचं काही एवढं पण नाही वापरणार चटणीसाठी। तर आपण मुखवास म्हणून बडीशोप वगैरे भाजतो त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकणार आहे, बाकीचं चटणीसाठी वापरणार आहे। तर चला, हे छान असं भाजून घेतलेलं आहे। आता याच्यासाठी आपल्याला लसूण घ्यायचा आहे निवडून, आणि मिरची पावडर आहे अगोदरच बनवलेली। हे बडीशोप भाजून घेत आहे, मीडियम गॅस करायचा, आणि बडीशोप, ओवा, तीळ, जवस वगैरे भाजायचं असेल ना तर असं जाड प्रकारचं भांडं घ्यायचं, काही पण कढई आहे ना जाड असले पाहिजे खूप, म्हणजे करपत नाही, जळत नाही, आणि छान असं खमंग भाजलं जातं। आणि गॅससुद्धा मीडियम करायचा, आणि थोडं भाजत आलं का नंतर एकदम बारीक करायचा, मग छान कडक असं बडीशोप वगैरे सगळं भाजून निघतं। तर हा ओवा घेतलेला आहे भाजून, हे तीळ आणि हे जवस, आणि आता बडीशोप, हे सर्व भाजून घेतल्यानंतर छान थोडं थंड झालं की त्याच्यामध्ये धना डाळ आपल्याला मिक्स करायची, आणि झालं मुखवास घरच्या घरी। खूप छान आपलं घरच्या घरी छान असं एका मोठ्या बरणीत भरून ठेवायचं, आणि छोट्या बरणीमध्ये पाहिजे तसं थोडं थोडं आपण घेत राहायचं, म्हणजे ते नरम पडत नाही। आणि फक्त ओवा साईडला केला तर हे तीळ, जवस आणि शेंगदाणे घेतलेत ना भाजून, 3 प्रकारच्या चटण्या पण मी बनवून दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। हे अशा प्रकारे आता बडीशोप भाजून घेतली। आता कढईमध्ये अशीच ठेवते मी ही बडीशोप आहे 200 ग्रॅम। हे कलर चेंज झाला आहे, पहिली खूप हिरवी होती, तर त्याचा कलर असा छान मीडियम गॅस करून बारीक छान असे भाजून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 200 ग्रॅम बडीशोप असेल तर 100 ग्रॅम ओवा टाकायचा आपल्याला। तर 100 ग्रॅम ओवा टाकायचा। हे हा झाला 100 ग्रॅम ओवा, आणि जवससुद्धा आपल्याला 100 ग्रॅमच टाकायचं आहे ते वजनाला हलका असतं म्हणून जास्त बसतं बडीशोप थोडं हे असते, वजनाला जास्त असते बडीशोप, म्हणूनसाठी 200 ग्रॅम घ्यायची, आणि तीळ, ओवा हे हलका असतं वजनाने। आता जवस टाकलं 100 ग्रॅम। आता तीळ आपण जास्त पण टाकू शकतो, तीळ हे चांगलेच असतात, आपलं रोज 1 चम्मच खाल्लं तर आपलं पोट वगैरे साफ होतं, त्यासाठी मी थोडे तीळ जरा जास्तच टाकते, 100 ग्रॅम 100-150 ग्रॅम टाकते। तर हे सर्व मिक्स करायचं, आणि हे सर्व मिक्स करून एका छान पॅक बंद अशा प्लास्टिकच्या चांगल्या क्वालिटीची प्लास्टिकची बरणी घ्यायची, आणि त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचं, म्हणजे सादळत नाही। आणि आपल्याला पाहिजे तसं आहे ना हे सर्व मिक्स केलेलं थोडं थोडं काय करायचं, छोटी छोटी बरणी भरून प्लास्टिकची, त्याच्यामध्ये थोडं धना डाळ टाकायची। जेव्हा आपल्याला त्या छोट्या बरणीत टाकायचं आहे तेव्हा धना डाळ टाकून तेवढीच बरणी मिक्स करायची, कारण धना डाळसुद्धा चिमते, म्हणून ती पण थोडीच घेऊन ते जेवढं वापरायचं आहे 15 दिवसाचं वगैरे काढायचं, 15 दिवसांनी काढायचं, 15 दिवसासाठी छोट्या बरणीमध्ये वेगळ्या। तर कशा प्रकारे हे घरच्या घरी मुखवास कसं वाटलं ते सांगा, आणि आता चला चटणी वगैरे बनवायला घेऊया। हे आता 3 चटण्या बनवायच्या, शेंगदाणा, तीळ आणि जवसचं, त्या तिन्ही चटणीसाठी हे असं लसूण घेतला आहे, गावचा लसूण आहे हा गावरान, आता गावावरून आणला आहे। तर हे भारी अशी चटणी बनणार आहे आपली, तर नक्की कशा प्रकारे बनवायचं। तर चला, सगळ्यात आधी आता हे जे जवस आहे
ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोरडं आहे ना भांडं चांगलं कोरडं असलं पाहिजे बरं का, नाही तर मग खराब होईल चटणी. हे पहा, जवस एवढं घेतलं आहे. आता याच्यामध्ये टाकायची आपल्याला मिरची पावडर. हे पहा, नुसतं मिरची पावडर पाहिजे त्याच्यामध्ये टाकायला. तर मी त्याच्यामध्ये टाकली आहे 3 चम्मच. ह्या चम्मचने छोट्या 3 चम्मच टाकले पावडर, मिरची पावडर. आणि याच्यात टाकायचं आहे मीठ. हे पहा, तर छोट्या चम्मचने 2 चम्मच मीठ टाकले. मीठ अगोदर कमीच टाकायचं. आपल्याला आळणी वाटली चटणी तर परत टाकू शकता, मिक्सरला फिरून घेऊ शकता परत मीठ टाकून. हे पहा, मिरची पावडर, मीठ आणि जवस हे अशा प्रकारे बारीक करून झाले. आता याच्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण कधी पण नंतर टाकायचा, नाही तर ते बारीक नाही होत लवकर. तर हे पहा, असा लसूण टाकला. आता लसूण मिक्स करून घ्यायचा. तर ही पहा, लसूण टाकल्यावर लगेच त्याचा कलर छान होतो, कारण लसणाला जे तेल सुटतं ना, ते तेल लगेच चटणीमध्ये मिक्स होऊन पहा कलर वगैरे कसा छान येतो. चटणी छान अशी मिक्स करून घ्यायचं हे फिरून आणि चांगल्या छान बरणीमध्ये भरून ठेवायचं. हे पहा, झाली आपली जवसाची चटणी तयार. आता बनवून घेऊया तिळाची चटणी. तर एवढे सगळे तीळ नाही टाकणार, बारीक नाही व्हायचे एवढे तीळ. तर हे मी 2 वेळा घेणार आहे तिळाची चटणी. सेम प्रकार याच्यामध्ये पण सेम प्रकार मिरचीची पावडर टाकायची. याच्यामध्ये पण 2 चम्मच टाकले आणि 2 चम्मच. चला मिक्सरला. हे पहा, अशा प्रकारे बारीक झाले तीळ. आणि आता याच्यामध्ये पण लसूण टाकून घेऊया. तर लसूण फिरवून घेऊया मिक्सर. हे पहा, तिळाची कशी झाली चटणी, कारण तीळ खूपच तेलकट असतात, त्यामुळे पहा अशी झाली ती एकदम तेलकट. तर ही नंतर हाताने छान अशी मिक्स करून घ्यायची. पहा, हे पहा, हाताने अशा प्रकारे घ्यायची. तेलकट झाली आहे खूप, अशी फोडून घ्यायची. हे झालेलं परत राहिलेली थोडी बनवून घेते. हे पहा, तिळाची कसली छान मस्त खमंग वास सुटलाय. तर हे असं तेलकट झाल्यानंतर असं गाठी बनतात लसूण वाटल्यावर. ते सगळं हाताने असं चुरगाळून घ्यायचं छान असं हे करून. तर हे झाली आहे तिळाची. आता घेऊया शेंगदाण्याची चटणी बनवून. ते थोडंच घ्यायचं मिक्सरमध्ये, नाहीतर चांगलं नाही होत. याच्यामध्ये पण आपल्याला जेवढे तिखट लागते तेवढं तिखट टाकायचं. कमी तिखट लागत असेल तर कमी मिरची पावडर वापरायची. तर मिरची पावडर सुद्धा संपायला आली. गावाला जाऊन घ्यायला पाहिजे. मी गावावरून आणली होती गेल्या वर्षी, आता परत आणायला पाहिजे. ते पण मिक्सरला फिरून घेऊया आता मिरची पावडर, मीठ आणि हे पहा, हे झाले शेंगदाणे, मिरची पावडर, मीठ टाकून. आता टाकूया त्याच्यामध्ये लसूण. ही तिन्ही पण चटणीचं सेम पद्धत आहे. पहा, एवढे छान चटणी होतात. तुम्ही एकदा बनवून पहा. कधीच विकतची चटणी खाणार नाही तुम्ही, घरीच बनवून खाल. आणि पौष्टिक असं, मेन म्हणजे एवढी पौष्टिक चटणी आहेत ना ह्या. शुगर BP वाल्यांना सकाळ चपाती भाजी भाकर काय खाऊशी नाही वाटत, तर तुम्ही हे चटणीबरोबर जवसाच्या, तिळाच्या किंवा शेंगदाण्याच्या तुम्ही चपाती जर खाल्ली तर एकदम छान आहे शुगर BPच्या माणसासाठी. सकाळी त्यांना खायलाच लागतं. तर तुम्ही बिनधास्त असं चटणीबरोबर खूप आवडते, म्हणजे खायला असं काही वाटत नाही.
एवढी टेस्टी लागते ना जवसाची तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची. त्याच्याबरोबर बिनधास्त भाकर चपाती काही पण खाऊ शकता तुम्ही. किंवा कधी आपल्याला भाजी नाही आहे घरामध्ये, भूक लागली तर तुम्ही चटणी भाकरी चपाती चटणी भातसुद्धा खाऊ शकता. हे पहा आपली शेंगदाणे चटणीसुद्धा आपल्याला तयार झाली छान अशी. हे मिक्सरमध्ये काय असतं, लसूण तेलकट असतो खूप, त्यामुळे का हे असं होतं पहा. हे असं एका जागेवर असं गाठीसारखं बनतं तेलकट लसणाचं. त्यामुळे ही अशी हाताने हे फोडून मिक्स करून मग बरणीमध्ये भरून ठेवायची पहा. म्हणजे चवदार लागते. सगळीकडं आपलं लसणाची टेस्ट जी असते चव ती सगळीकडे पसरते. तर हे असं बारीक करून असं बरणीमध्ये भरून ठेवायचं. हे पहा आपल्या चटण्या तयार झालेल्या आहेत. तर ही आहे तिळाची चटणी. अशा बरण्यामध्ये छान भरून ठेवून द्यायच्या. आणि ही आहे शेंगदाण्याची आणि ही आहे जवसाची थोडी काळपट असते कारण जवस हे काळं असतं. तर पौष्टिक अशा चटण्या. याची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि हे पहा मुखवास. हे आपण याच्यामध्ये तीळ जवस ओवा आणि बडीशोप 4 प्रकार आपण हे छान असे कढईत भाजून असे भरून ठेवलेत. तर असं खाण्यासाठी आपल्याला हे छोट्या बरणीमध्ये असं काढून घ्यायचं आणि बाकीचं हे ठेवून द्यायचे. म्हणजे हे नरम नाही पडत. थोडंसं गरमच लागते. खूप थंड झाल्यावर नाही भरून ठेवायची, थोडीशी गरम असतानाच भरून ठेवायची. तर कशा प्रकारे वाटले हे पहा. हे मुखवास आपलं आणि ह्या चटण्या पौष्टिक अशा चटण्या. आणि हे सुद्धा आपलं बडीशोप वगैरे विकतचं खाण्यापेक्षा ना तर आपलं घरच्या घरी बनवायचं. आपले पैसे पण वाचतात आणि पौष्टिक असतं आणि स्वच्छ आणि त्याच्यामध्ये काही मिसळ नसते केलेली, भेसळ वगैरे नसते केलेली कुठल्या प्रकारची. तर ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. इतरांना शेअर करा, कमेंट करून सांगा. प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर नवीन अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. तर ह्या आज बनवलेल्या आहेत मी चटण्या आणि हे मुखवास बडीशोप वगैरे. तर प्लीज कमेंट करून सांगा, सपोर्ट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.